कथेचं नाव तवंग. लेखक डॉक्टर वसंत कृष्ण वऱ्हाड-पांडे. गाडी सुरू व्हायला 1-2 मिनिटांचाच अवकाश असेल एवढ्यात परीट घडीचे पांढरे शुभ्र कपडे घातलेला एक उतारू धापा टाकीतच डब्यात शिरला. पांढरा पायजामा, पांढरा बंगाली कुडता, त्यावर किरमिजी रंगाचे जाकीट, त्याच्या खिशातून डोकवणारा पांढराच रुमाल, डोळ्याला चष्मा व पायात पांढराच कातळी जोडा. आज शिरताच त्याने सगळ्या उतारूंवर भिरभिरती नजर टाकली व हळूवार स्मित केले. त्याची मुद्रा, त्याचे स्मित, त्याचे पाहणे या साऱ्यांनाही जणू परीटघडी केली होती. क्षणमात्र त्यांनी सर्व उतारूंवर त्याची परीटघडीची नजर फिरवली व दाराजवळच्या बाकावर बसलेल्या एका व्यक्तीवर स्थिर केली. ऐस पैस मांडी घालून बसलेली व गबाळ्या शरीराची ती व्यक्ती तळ हातावरील तंबाखूची मळून काढलेली गोळी दाढेत बसवण्याच्या बेतात होती. ती व्यक्ती त्या स्थिर नजरेने संकोचली. कशीबशी तंबाखूची गोळी दाढेत ढकलून आपल्या देहाचा संकोच करीत जवळच्या रिकाम्या जागेकडे निर्देश करून म्हणाली, या बसा इथं. धन्यवाद. परीटघडीचा माणूस बसत म्हणाला. कुठं जाणार तुम्ही? जतपूर. जतपूर विचार करीत परीटघडीचा माणूस म्हणाला, या नावाचं गाव ऐकल्यासारखं वाटत नाही. छोटं गाव आहे, असेल येथून 60 मैल. बापरे, म्हणजे बराच लांबचा प्रवास आहे. अजी, आपलं आयुष्य म्हणजेच एक प्रवास आहे, त्या मानानं हा प्रवास काहीच नाही क्यों? त्या घडी नसलेल्या गबाळ्या माणसाला तत्वज्ञानात शिरण्याची उगाचच लहर आली. तो बोलला आणि समोरच्या उतारूंकडे एक प्रकारच्या मोठेपणाची नजर टाकीत स्वतःशीच सुखावला. बरोबर आहे, आणि जसा या प्रवासात तो मध्येच केव्हा बंद पडेल ह्याचा भरवसा देता येत नाही, तसंच आयुष्याचं आहे आपल्या. क्या कहा आपने, एकदम पसंत. मी माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा. तो पुढेही बोलणार होता, पण तोंडातील तंबाखूच्या गुळणीमुळे त्याला ते शक्य झाले नाही. खिडकीकडे तोंड करून त्याने ती पिंक थुंकून टाकली. या गडबडीत त्याच्या स्वतःच्या सदऱ्यावर त्या पिंकाची रंगपंचमी तर झालीच, पण त्या परीटघडीच्या माणसाच्याही कपड्यावर 2-4 शिंतोडे उडालेच. ते पाहून त्या इसमाच्या चेहऱ्यावरील स्नायूंची इस्त्री क्षणमात्र विस्कटल्यासारखी झाली. तेवढ्यात झाल्या प्रकाराची दिलगिरी व्यक्त करीत तो गबाळा माणूस म्हणाला, भाई जरा माफ करना, थोडा वारा उलटा होता ना. ठीक आहे, एवढं काही नाही. चेहऱ्याची घडी प्रयत्नाने नीट करीत तो उत्तरला. नाही कसं भाईसाहेब, तुमच्यासारखे सज्जन क्वचितच भेटतात. तसं मी काही मुद्दाम केलं नाही, पण तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर वाद माजला असता. क्यों भाई, खरं का खोटं? हे त्या विस्कटलेल्या माणसाने शेजारच्या इसमाला विचारले. खरंय, दुसऱ्याचं कशाला सांगू. माझ्याच अंगावर एखादा शिंतोडा उडाला असता तरी मी देखील गप्प राहिलो नसतो, पण आता या साहेबांची वागणूक पाहिली आणि मनातच शरमलो. त्या इसमाला वाटले परीटघडीचा माणूस बहुधा सर्वोदयाचा असावा, त्याशिवाय मनाचा एवढा शांतपणा दिसणार नाही. म्हणून त्याने नम्र आवाजाने विचारले, आपण सर्वोदयवादी आहात का? नाही. का? नाही, सहज विचारलं. एवढा तुमचा शर्ट खराब झाला तरी तुम्ही शांतपणा सोडला नाही, म्हणून वाटलं की. नाही, मी कोणत्याही वादांचा आग्रही नाही. माझ्या मते हे नाना प्रकारचे वाद म्हणजे एक थोतांड आहे. माणसा माणसात नसत्या भिंती उभ्या झाल्या आहेत या वादांमुळे. वादच पत्करायचा असेल तर मला मानवतावादी म्हटलेलं आवडेल. ही भाषा त्या विस्कळीत माणसाला जरा कठीण वाटली. मानवतावादी? हां, म्हणजे मानवतावाद माहिती नाही तुम्हाला? आपण शिक्षक आहात ना? हो, पण शिक्षकाला तरी मानवतावाद निदान माहिती असायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय विद्यार्थ्यांना कसा कळणार? आज जिकडे तिकडे आपल्याला युद्धाचं वातावरण दिसतंय. जीव घेणं ही फार सोपी गोष्ट झाली आहे आताशा. याचं कारण माणसा माणसात वेगळेपणाची भावना निर्माण झाली आहे. खरं तर माणूस एकच, मग तो कोणत्याही धर्माचा, पंथाचा, देशाचा, वर्णाचा वा विचारांचा का असेना, आपली व त्याची सुखदुःख एक समजून एकमेकांशी व्यवहार करणं हा एकच मार्ग आहे जगाला वाचवण्याचा. एवढ्या तेवढ्या कारणावरून वादावर येणं शोभत नाही माणसाला.
खोकला आला म्हणून त्याला थांबावेच लागले. पांढऱ्या परीटघडीच्या रुमालाने त्याने हलक्या हाताने आपले ओठ टिपले. रुमाल खिशात ठेवीत तो समारोपादाखल म्हणाला, अहो, माणूस आणि पशु यात इथेच तर फरक आहे. पशु पहिल्यांदा आपल्या सुखासाठी धडपडतो, पण माणूस मात्र प्रथम इतरांच्या सुखाचा विचार करतो, मग स्वतःच्या. सुभाषित वजा वाक्य बोलून झाल्यावर त्याने गाडीतल्या इतर मंडळींकडे दृष्टी टाकली. त्याची अपेक्षा होती तसेच त्याला आढळून आले. लहान मुले व पेंगुळलेली माणसे सोडून सारेजण त्याचे बोलणे तन्मयतेने, भक्तिभावाने ऐकत होते. त्या तन्मयतेचा कुणीच भंग केला नाही. जणू त्या वातावरणाची, त्या मानवतावाद्याने मोठ्या प्रयासाने घातलेली घडी आपल्या थोड्याशाही हालचालीने विस्कटून जाईल असे प्रत्येकाला वाटत होते. गाडीच्या बाहेरचा निसर्ग धावतच होता. मग त्याने हळूहळू गती कमी केली आणि थोड्याच वेळात स्तब्ध उभा राहिला. गाडी थांबली आणि पुन्हा सुस्कारत सुरू झाली. मध्यंतरीच्या 2-4 मिनिटात डब्यातले 4 उतारू उतरले व 10 चढले. बोलण्याच्या ओघात त्या मानवतावाद्याच्या पुरस्कर्त्याला आपल्या पायांना मांडी घातल्या कारणाने कळ लागली आहे हे समजलेच नव्हते. ते लक्षात येताच मांडीवर एखाद्या मुलाप्रमाणे इतका वेळ ठेवलेली लहान कातडी पिशवी त्याने जवळच बाजूला ठेवली व पाय लांब करून आळस दिल्यासारखे केले. असे करताना त्याचा पाय समोरच्या एका इसमास चुकून लागला. ते ध्यानात येताच त्या नवख्या इसमाची त्याने गडबडीने क्षमा मागितली. एवढे झाल्यावर त्याच्या लक्षात आले की 3-4 उतारूंना अद्याप बसायला जागा सापडली नाही आणि त्यातच एक तरुण स्त्री आहे जिच्या कडेवर 1-1.5 वर्षाचे मूल आहे. बाजूला ठेवलेली कातडी पिशवी पुन्हा आपल्या मांडीवर ठेवीत त्या परीटघडीच्या माणसाने अंगाचा किंचित संकोच केला व थोडे बाजूला सरकण्याचा प्रयत्न करीत तो म्हणाला, या ना, इथं आहे जागा. त्या तरुण आईला जरा संकोच वाटला असावा. तिने सोबतच्या प्रौढ गृहस्थाकडे दृष्टी फेकली. अगं बैस बैस, मुलाला घेऊन किती वेळ उभं राहणार आपण? तुम्ही बसा ना आप्पा बाळाला घेऊन, मी राहते उभी. निघताना तुम्हालाही बरं नव्हतं. अहो, आप्पांना देखील मिळेल जागा. एवढे बोलून परीटघडीच्या माणसाने त्या विस्कळीत माणसाला जरा पलीकडे सरकण्याची सूचना केली. पण त्याचे बहुधा लक्ष नसावे, कारण हातावर पुन्हा घेतलेल्या तंबाखू चुन्याचे मर्दन करण्यात त्याची संज्ञा गुंतली होती. परीटघडीच्या माणसाने त्याला पुन्हा इशारा केला आणि स्वतःच आणखी सरकून घेतले. ती आई व अप्पासाहेब संकोचाने बसली. अप्पासाहेबांनी उपरण्याने वारा घ्यायला सुरुवात केली व जणू सगळ्यांनाच उद्देशून म्हटले, गरमी फार आहे बुवा, फारच उकडतंय. परीटघडीच्या इसमाने आपल्याशी बोलावे अशी त्यांची इच्छा होती, पण परीटघडीचा इसम मात्र तरुण आईने लावलेल्या सेंट आणि पावडरच्या सुगंधात हरवला होता. काही वेळ गेला. शेजारच्या इसमाजवळचे वर्तमानपत्र घेऊन त्यात अप्पासाहेबांनी डोके खुपसले. गाडीतल्या गर्दीमुळे म्हणा की उकडत असल्यामुळे म्हणा, ते मूल एकसारखे किरकिर करू लागले होते. त्याच्या रडण्यातील कर्कशपणा एवढा जहाल होता की त्याने परीटघडीच्या माणसाच्या मनाला चरे पडले. अजाणताच त्याने त्या मुलाकडे जरा त्रासिकपणाने दृष्टी फेकली. कुणीतरी त्याचे रडणं बंद करावे असे त्याला वाटले. इतक्यात त्या आईचीही दृष्टी त्यांच्याकडे गेली आणि परीटघडीच्या इसमाची नजर आपल्याच बाळाकडे आहे हे पाहताच तिने ओशाळवाणे हसत म्हटले, भूक लागलीये त्याला म्हणून रडतोय तो. नजर सौम्य करीत तो परीटघडीचा इसम म्हणाला, मांडीवर घ्या त्याला, म्हणजे. त्या आईने आपली मांडी पैस केली आणि मुलाला पदराखाली घेतले. मुलाचा पाय परीटघडीच्या माणसाला लागला हे पाहून जरा सावरून ती बसू लागली. ते पाहून तो म्हणाला, त्रास होतोय का बसायला? नाही नाही, बाळाचे पाय तुम्हाला लागतायत ना म्हणून. परीटघडीचा माणूस मुलायम हसला. अहो, लागू द्या की, त्यातही एक प्रकारचं सुख असतं. त्यांची पावलं लागण्यात, त्यांचं रडणं ऐकण्यात. आणि मग त्याने विस्कळीत माणसाच्या दिशेनं नजर टाकून म्हटले, मास्तर साहेब, जरा थोडे सरकून बसा. अहो, आणखी कुठे सरकू? बाकावर उचलून घेतलेला पाय खाली लोंबता सोडून तो कुरकुरला. त्याचा स्वर किरटा झाला होता. अहो, नाराज नका हो मास्तर साहेब, मी उभा राहतो वाटल्यास, झालं.
परीटघडीच्या माणसाने उठून उभे राहण्याचा आव आणला. त्यामुळे सर्वांनाच संकोचल्यासारखे झाले. विस्कळीत माणूसही जरा संकोचला, गोंधळला आणि सरकण्याचा प्रयत्न करीत म्हणाला, तसं नाही साहेब, वाताची बिमारी आहे मला. एकदा बैठक घेतली ना की बदलताना जरा त्रास होतो म्हणून. पुढच्या स्टेशनवर गाडी चालू झाली तेव्हा डबा खच्चून भरलेला होता. बाकांवर तर जागा नव्हतीच, पण मधली रिकामी जागाही उतारूंना अपुरी होत होती. बहुधा पॅसेंजर गाडीच्या त्या लहान स्टेशनाच्या गावी आठवडी बाजार भरला असावा. एक प्रकारच्या उग्र घामट वासाने डब्यातील वातावरण गुदमरून गेले होते. नाना प्रकारच्या आवाजाने शांततेचा गळा केव्हाच दाबून टाकला होता. परीटघडीच्या माणसासमोर एक कातकरीण कशीबशी उभी होती व घामाने डवरलेली तिची काळीशार पाठ तुरुंगाच्या भक्कम दगडी भिंतीप्रमाणे वाटत होती. त्या बाईच्या शरीराच्या विलक्षण वासात त्या बाळाच्या आईचा सेंट पावडरचा सुगंध कधीच गतप्राण झाला होता. अवघडलेले शरीर व मन जरा मोकळे व्हावे असे त्याला तीव्रतेने वाटू लागले होते. तेवढ्यात कोणीतरी बोलले, भैयाजी, जरा तेवढा दरवाजा बंद करून टाका. कशाला? अहो, त्याशिवाय डब्यातली भीड कमी व्हायची नाही. दरवाजा उघडा बघून लोक इकडेच गर्दी करतील. गाडीचा दरवाजा बंद करण्यात आला आणि गाडी हलली. हलत्या गाडीच्या दांड्याला धरूनच एक उतारू पायदानावर एक पाय ठेवून दार उघडण्याची विनंती आतील लोकांना करू लागला. अरे भाई, अंदर जगे नाहीये, दुसरीकडे जाओ ना. केसांचा चोपून चापून भांग काढलेला एक इसम उत्तरला, दुसरीकडे कुठे जाणार भैयाजी, गाडी चालू झाली आहे ना. मग चढला कशाला? चालत्या गाडीत चढताना जरा विचार करायचा ना. परीटघडीचा माणूस ते पाहून अस्वस्थ झाला. डब्यातील उतारूंकडे एकवार न्याहाळून बघत तो म्हणाला, अरे माणुसकी आहे की नाही तुम्हाला? घ्या घ्या त्याला आत. अशाही प्रसंगी दुसऱ्यांची अडीअडचण ओळखायची नाही तर मग केव्हा? पण डब्यात काहीच हालचाल झाली नाही. तेव्हा परीटघडीचा माणूस स्वतःच उभा राहिला, आपली कातडी पिशवी आपल्या जागेवर ठेवून दाराजवळ गेला आणि दार उघडून त्या माणसाला त्याने आत घेतले. त्या नवख्या उतारूला आत घेणार नाही असे म्हणणाऱ्या त्या दुसऱ्या माणसाला यात स्वतःचा अपमान वाटला. त्या परीटघडीच्या माणसाला आगाऊपणा केल्याबद्दल 2 शब्द बोलावेत असे त्याच्या मनात आले. पण त्याच्या व्यक्तित्वावरील सुधारलेपणाचा तवंग पाहून उणादुणा शब्द बोलण्याचे धाडस त्याला करवले नाही. आत आलेला इसम म्हणाला, आपले उपकार झाले भैयाजी. बायको बिमार असल्याचा तार मिळाला आणि तसाच निघालो हातची कामं टाकून. स्टेशनात आलो, तिकीट काढलं, तेवढ्यात गाडीनं शिट्टी दिली. समोर दिसेल त्या डब्यात चढलो. हा पहा तार. तारेचा कागद खिशातून काढण्यापूर्वीच साऱ्या उतारूंची सहानुभूती त्याच्या खिशात जमा झाली होती. मग भांग काढलेल्या त्या इसमालाही आपण त्याला विरोध करणार होतो याचा खेद वाटला आणि आपल्याविषयीचा विकल्प त्या तारवाल्या पाहुण्याच्या मनात राहू नये याच्यासाठी तोच त्याला म्हणाला, आओ आओ, यहां बैठो, खडे कितने देर रहोगे. एवढे होईपर्यंत परीटघडीच्या इसमाच्या लक्षात आले की आपली बसण्याची जागा गेलेली आहे. म्हणजे त्या भांग पाडलेल्या गृहस्थाने तारवाल्या पाहुण्यासाठी जागा करून देताना बाकीच्या उतारूंची जी हालचाल झाली त्यात ते अभावितपणे घडले होते. परीटघडीचा माणूस क्षणभर सुन्न झाला. चेहऱ्यावरील स्नायूंची घडी विस्कटत आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने ती सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला खरा, पण विस्कटलेल्या रेशमी वस्त्राची घडी नीट करण्याच्या प्रयत्नात अधिकच बिघडावी तसे त्याचे झाले. आणि आपल्या जागेवर बसलेला इसम केवळ आपल्या जागेवरच नव्हे तर आपल्या सुबक कातडी पिशवीवरही बसला आहे हे ध्यानात येताच तर ती परीटघडी पुरतीच विस्कटली आणि त्याच्या व्यक्तित्वाचे रेशमी वस्त्र त्याच्या हातून नकळत घरंगळले. अहो साहेब, माझ्या पिशवीवर बसलात आपण. प्रयत्नपूर्वक स्वरात शांतपणा ठेवून त्याने सांगितले. त्या इसमाने ती पिशवी आपल्या मांडी खालून काढून परीटघडीच्या माणसाच्या हातात दिली. मुळातल्या 3 डायमेन्शन्सच्या त्या पिशवीवर आईन्स्टाईनचे 4थे डायमेन्शन येऊन विसावले होते. मग मात्र आपला राग आवरणे परीटघडीच्या माणसाला शक्य झाले नाही. पण महाशय, ती जागा माझी होती, तुम्हाला हे समजायला हवं होतं. बरं मग, तो थंडपणे म्हणाला. परीटघडीच्या माणसाला आपले म्हणणे न्यायसंगत वाटल्याने सहउतारूंची सहानुभूती आपल्या बाजूला पडेल ही खात्री होती
म्हणूनच आव्हानाचा स्वर लावीत त्याने सांगितले, मग म्हणजे मला बसायचंय तिथं, तुम्हाला उठावं लागेल तिथून. आणि नाही उठलो तर? मनगटावरील दाट लव खाजवीत त्या इसमाने पृच्छा केली. तर परीटघडीच्या माणसाला यावेळी विलक्षण आत्मसंयमन करावे लागले. कदाचित ते त्याला म्हणूनच साधले. एरवी एखाद्या सामान्य माणसाने विवेक सोडून हातघाईची वेळ खचितच आणली असती. तो स्तब्ध बसला अन असहाय्यपणे हसला. त्याची अगतिकता पाहून तो लव असलेला माणूस म्हणाला, आहो साहेब, मी काय मुद्दामून येऊन बसलो तुमच्या जागेवर? गाडीत ही गर्दी दिसत असूनही तुम्ही जागा कशाला सोडलीत? तुम्ही त्या माणसाला आत घेतलं, जागा नसतानाही घेतलं. मनाचा मोठेपणा फुकटात दाखवायचा चान्स घेतला. आता तो थोडा महागात पडला तरी सहन करायला पाहिजे. काय मंडळी? हे त्याने भोवतालच्या लोकांना विचारले होते आणि त्या लोकांनीही त्याचे म्हणणे योग्य असल्याचे मान हलवून सांगितले. जतपूरला जाणारा विस्कळीत मास्तर, आप्पासाहेब, ती तरुण आई आणि तो तारवाला पाहुणा यांच्याकडे अभावितपणे परीटघडीच्या माणसाची नजर गेली आणि पराभूत होऊन माघारी आली. तो उभाच राहिला. बाजूच्या सामान ठेवण्याच्या फळीवर डोके आपटू नये म्हणून त्याने एका हाताने ती फळी धरून ठेवली होती. खिडकीच्या बाहेरील निसर्ग त्याला दिसेनासा झाला होता. त्या तरुण आईच्या अंगाचा पावडर आणि सेंटचा सुगंध आठवणे एवढेच आता त्याच्या स्वाधीन होते. एकाएकी त्या मनस्वी गर्दीने त्याला भयंकर उबगल्यासारखे वाटले. माणसाच्या निश्वासाचा दुर्गंध, त्यांच्या शरीरांचा दुर्गंध, सिगारेट बिडीच्या धुराचा दुर्गंध, फार काय माणसांच्या बोलण्या हसण्याचा, त्यांच्या अस्तित्वाचाही दुर्गंध. त्याच्या व्यक्तित्वावरील सुधारलेपणाच्या तवंगाला आपल्या शेवाळल्या दातांनी तो दुर्गंध कुरतडीत होता. समाजाचा कधी नव्हे तो प्रथमच त्याला संताप आला, पण तो संताप कसा व्यक्त करावा हे त्याला कळेना. तेवढ्यात कल्पना नसताना गाडी अचानक थांबली. एकमेकांच्या आधाराने उभे असलेले उतारूंचे जग एकदम कलंडले. परीटघडीच्या माणसाच्या शरीरावर एक दोघांची शरीरे उभ्या उभ्याच आदळली. त्याचबरोबर त्याच्या स्वच्छ पांढऱ्या बुटांवर जड बूट घातलेल्या कोणत्या तरी माणसाचा पाय पडला आणि तळपायापासून मस्तकापर्यंत वेदनेची एक विलक्षण कळ परीटघडीच्या माणसाला हलवून गेली. तो विव्हळला आणि पाय देणाऱ्या उतारूला आपल्या पूर्ण सामर्थ्याने दूर ढकलू लागला. अहो साहेब, ढकलता कशाला? ढकलता कशाला म्हणजे? पायावर पाय देऊन उभा आहेस तू. मग मी काय मुद्दाम दिला का पाय? गर्दीत पडला त्याला, मी काय करू? पण जरा नीट उभा राहा ना. त्या इसमाने परीटघडीच्या माणसावरून नखशिखांत दृष्टी फेकली व पाय बाजूला घेऊन कसाबसा उभा राहिला. इतर उतारूंचा अंगावर येणारा तोल सावरणे त्यालाही जडत जात होते. गाडी अचानक थांबल्याचे पाहून आत उभे असलेले काही उतारू ती का थांबली हे पाहण्यास व पाय मोकळे करण्यास उतरले. गर्दी तात्पुरती ओसरली. परीटघडीच्या उतारूने उभे राहून अवघडलेले व आंबलेले शरीर आळस देऊन मोकळे करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात एकाएकी थांबलेली गाडी एकाएकीच सुरू झाली व खाली उतरलेल्या उतारूंनी आत शिरण्यासाठी दरवाजावर एकदमच हल्ला केला. पूर्वीच्या उतारूंसोबतच इतरही उतारू गोंधळून जाऊन याच डब्यात शिरण्याची धडपड करू लागले. गर्दीचा तो लोंढा परीटघडीच्या माणसाच्या अंगावर पुन्हा एकदा आदळला, विलक्षण वेगाने आदळला व तो वेग असह्य झाल्याने तो कंठरवाने ओरडला, अरे दरवाजा बंद करा, बंद करा दरवाजा कोणीतरी. पण उतारूंच्या हलकल्लोळात त्याचे बोलणे कुणालाच ऐकू गेले नाही. मग तो स्वतःच कसा तरी पुढे सरसावला. दरवाजाचा दांडा आपल्या हाताने त्याने घट्ट पकडला व दार लोटू लागला, प्राणपणाने लोटू लागला. चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या बाहेरील एका उतारूने विरोध करीत ओरडून म्हटले, ओ भैयाजी, दरवाजा बंद मत करो, हमें आने दो ना, गाडी में जगह नहीं है, दुसरी तरफ जाओ. त्या माणसापेक्षाही जोराने ओरडून परीटघडीचा माणूस म्हणाला, दूसरी तरफ? अजी गाड़ी तो शुरू हो गई अभी, दूसरी तरफ कैसे जाएंगे? तो फिर मरो जाके. अंगातल्या शक्तीनिशी परीटघडीचा तो माणूस दरवाजा बंद करू लागला आणि अशा तऱ्हेने त्या माणसाच्या परीटघडीवरील सुधारलेपणाचा तवंग पूर्णपणे विस्कटला. फ्रेंड्स, आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. आवडली असेल तर लाईक करा आणि असंच छान छान ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा वसंत कथा.